छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भारतीय नागरिकाच्या मनातून गेले, विचारातून गेले, म्हणून भारताला पारतंत्र्य जावं लागलं। ही एक थेसिस, हा एक विचारधारा अनेक वर्षापासून समाजामध्ये ऐकवात येते आणि एकमेकाला सांगतात। कोणीतरी इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला पारतंत्र्य येण्याचं कारण नव्हतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, विचार, नीती, बुद्धिमत्ता हे जर भारतीय नागरिकाच्या मनातून कमी कमी होत गेल्यामुळे भारताला पारतंत्र्य जावं लागलं। चला, हे थेसिस सगळे 140 करोड लोक ऐकतात। मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती राजकारण्यांनी याचा अवलंब केला, हा एक प्रश्नचिन्ह आहे। अवलंब आजही होत नाही, राजकारणामध्ये होत नाही। फक्त छत्रपतींची जयंती साजरी केल्या जाते, त्यांच्या नावाने झेंडे उडवले जातात, त्यांच्या नावाने शिवसेना काय वेगवेगळ्या स्वराज्य त्यांच्या नावाने संघटना होतात, राष्ट्रीय पक्ष होतात, परंतु विचाराचा तेथे लवलेस नाही। मग आता आव्हान आहे, विशेष करून महाराष्ट्रातील जनतेला मराठीत असल्यामुळे आव्हान आहे, तसं हे आव्हान संपूर्ण देशातील 140 करोड जनतेला आहे की आता सैनिक समाज पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून, युद्धनीती वापरून, धैर्य वापरून, शौर्य वापरून आणि विचार घेऊन सैनिक समाज पार्टीने राजकारण करण्याचा ध्यास धरलेला आहे। म्हणून आम्ही प्रत्येक लेखामध्ये म्हणत असतो की सैनिक समाज पार्टीचं सरकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होय। यासाठी हा थेसिस मात्र सैनिक समाज पार्टीचा विचार हा महाराष्ट्रातील जनतेने अवलंबिलेला आहे। महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद, कारण तुम्ही आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपतीच्या विचारावर चालणाऱ्या सैनिक समाज पार्टीच्या हातात सरकार देणार आहात, म्हणून तुमचे पुन्हा पुन्हा धन्यवाद। छत्रपतीचा काल जरी 400 वर्षापर्यंतचा झाला असला तरी इतिहास आपल्याला माहीत आहे आणि तो इतिहास वाचून डिग्री मिळवून थांबायचं नाही, त्या इतिहासाचं अवलंब करायचं आहे, त्याची पायवाट करायची आहे, हमरस्ता करायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये तरी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची स्थापना करायचीच आहे। अशी आज 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने, सज्जन नागरिकाने, प्रत्येक शिवप्रेमी नागरिकाने, शिवभक्त नागरिकाने, देशप्रेमी नागरिकाने, सज्जन नागरिकाने, देशभक्त नागरिकाने, इमानदार नागरिकाने शपथ घ्यायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणणाऱ्या सैनिक समाज पार्टी बरोबर आपण जोडलो तर नक्की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये राजकारण स्वच्छ होईल आणि छत्रपतीच्या रयतेच्या राज्याची अनुभूती येईल। त्यामुळे या 2024 मध्ये तुम्ही शपथ घ्या, ठाम निर्णय घ्या आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या हातात सत्ता याच्यासाठी द्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या वंशजाची पार्टी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांची ही पार्टी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेची, शेतकऱ्याची ही पार्टी आहे, सामान्य माणसाची पार्टी आहे। छत्रपतीच्या काळातील राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या विचाराचा हा
समाज या सैनिक समाज पार्टीवर अवलंबून आहे आणि तो सर्व समाज सैनिक समाज पार्टीमध्ये येणार आहे. म्हणून शक्ती आणि भक्ती हे प्रतीक डोळ्यासमोर ठेवून ते मी आता व्हायरल करणार आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि तुम्ही करायची आहे. त्यामुळे तुमचे सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.